व्हिडिओमध्ये नागपूर कारागृहाची निवड यादी लागलेली आहे मित्रांनो. 130 पदासाठी नागपूर कारागृह भरती झाली. याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला, समांतर आरक्षण किती लागलं, प्रकल्पग्रस्त कट ऑफ किती लागलेला आहे आणि ओपन प्रकल्पाचं किती लागले आहे. 18/5/2026 रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो, तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला कट ऑफ येथे पाहायला मिळणार आहे. तो ओपनचं बघू शकता मित्रांनो, तुम्हाला 127 तुम्हाला ओपनचं इथे टॉपर विद्यार्थी पाहायला मिळेल. ओबीसी कास्ट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ओपनमध्ये आपण शेवटचा विद्यार्थी तुम्हाला ओपन जनरलमध्ये 122 पर्यंत पाहायला मिळेल मित्रांनो. ओपन जनरलपर्यंत 122. त्याच्यानंतर ओपन फिमेल टॉपर तुम्हाला 120 इथे पाहायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता आता लिस्टमध्ये वगैरे तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल. ओपन फिमेल तुम्हाला 120 पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर खाली बघू शकता मित्रांनो, ओपन प्रकल्प इथे लागलेली मित्रांनो 122 तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ओपन स्पोर्ट 111 तुम्हाला पाहायला मिळते. आणि माजी सैनिक वगैरे त्यांचा पण कट ऑफ खाली दिलेला आहे. माजी सैनिक टॉपर तुम्हाला 96 95 पर्यंत इथं खाली बघू शकता. इथं तुम्हाला माजी सैनिकांचा कट ऑफ पाहायला मिळतो. आणि अजून आपण खाली जाऊया मित्रांनो. आणि खाली बघू शकता तुम्ही ESC कॅटेगरीचं खाली दिलेलं मित्रांनो. ESCमध्ये तुम्हाला टॉपर इथं मेलमध्ये मित्रांनो 116 पाहायला मिळतं आणि सेकंडमध्ये 114. आणि ESC फिमेल त्याच्यानंतर 113 इथं पाहायला मिळते. आणि ESC जनरलचे वगैरे म्हणजे टोटल तुम्हाला इथं विद्यार्थ्यांचं किती कट ऑफ लागले कॅटेगरीनुसार तुम्हाला पाहायला मिळतं. ESC प्रकल्प तुम्हाला 102. आणि SC माजी सैनिक वगैरे त्यांचं बघू शकता तुम्ही 93 91. SC स्पोर्ट तुम्हाला 91 पाहायला मिळते. त्याच्यानंतर STचं बघू शकता मित्रांनो, ST तुम्हाला टॉपर 111 इथं पाहायला मिळतं. तर मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आतापर्यंत आपली फॅमिली जॉईन केली नसेल, आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं, बेल आयकॉन प्रेस करून ऑल ओव्हर सिलेक्ट करा. आणि त्यानंतर खाली बघू शकता मित्रांनो, व्हिजा कॅटेगरी इथे दिली मित्र. व्हिजा तुम्हाला टॉपर 122 पाहायला मिळणार. सेकंड तुम्हाला 117 आणि थर्डमध्ये पण तुम्हाला 117. आणि व्हिजा फिमेल तुम्हाला 106 आणि व्हिजा फिमेल अजून तुम्हाला 99 पाहायला मिळते. आणि व्हिजेचे माजी सैनिक मित्रांनो ते तुम्हाला 93 पाहायला इथं खाली मिळते. त्याच्यानंतर NTB कॅटेगरी इथे दिलेली. NTB कॅटेगरीमध्ये तुम्हाला टॉपर 121 पाहायला मिळणार मित्रांनो. लवकरच होमगार्ड भरती येणार मित्रांनो. त्यासाठी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्हाला होमगार्ड भरती कधीपर्यंत येईल त्याविषयी पण सविस्तर माहिती भेटणार आहे. त्याच्यानंतर खाली बघू शकता मित्रांनो, NTC कॅटेगरीचे दिलेले. NTC कॅटेगरीचं जनरल तुम्हाला 116 आणि 119 टॉपर पाहायला मिळतो. आणि NTC फिमेलमध्ये तुम्हाला 113 पर्यंत इथं महिला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण खाली थोडं बघूया मित्र. NTDमध्ये 120 तुम्हाला टॉपर पाहायला मिळते. आणि शेवटचा विद्यार्थी 115 आणि महिला 110 NTD कॅटेगरीची. आणि सेकंड महिला तुम्हाला 106 पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण खाली बघूया मित्रांनो दुसरी कॅटेगरी. त्यानंतर SBC कॅटेगरी टॉपर बघू शकता मित्रांनो. तो SBCमध्ये तुम्हाला 119 टॉपर पाहायला मिळते. आणि 115 जनरलमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि महिलाचं बघू शकता, महिलेचं 110 आणि 100 पाहायला मिळते. त्यानंतर OBC कॅटेगरी खाली दिली. OBC कॅटेगरीचं तुम्ही बघू शकता मित्रांनो, 122 तुम्हाला टॉपर पाहायला मिळते. आणि शेवटचं तुम्हाला 118 पर्यंत पाहायला मिळते. त्याच्यानंतर 112 वगैरे खाली महिला वगैरे दिलेल्या आहे. आणि महिलाचं बघू शकता तुम्ही 112 तुम्हाला महिला टोटल महिला OBC फिमेलचा 112 लागलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर OBC स्पोर्ट तुम्हाला 110 आणि प्रकल्प तुम्हाला 110. स्पोर्ट तुम्हाला 111 आणि प्रकल्प 110 पाहायला मिळतं. आणि OBC माजी सैनिकचं शेवटचं बघू शकता तुम्ही 93 तुम्हाला इथं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर अजून खाली आपण बघूया कोणती कॅटेगरी दिलेली आहे. तर त्याच्यानंतर SBC दिली मित्र. SBCमध्ये तुम्हाला 122 टॉपर पाहायला मिळतं. हे बघू शकता तुम्ही 122 तुम्हाला इथं टॉपर पाहायला मिळते. 122 115 आणि शेवटचं तुम्हाला SBC 115 पाहायला मिळते. त्याच्यानंतर SBC प्रकल्प 112 आणि महिलेचं SBC 109 108 पर्यंत तुम्हाला पाहायला मिळते. खाली समांतर आरक्षण माजी सैनिक वगैरे त्यांचं पण दिलेलं आहे कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि तुम्हाला ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार मित्रांनो. पोलीस भरती पॉईंट या टेलिग्राम चॅनलवर सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचे. त्या ठिकाणी ही PDF टाकण्यात आलेली आहे. निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी दोन्ही तुम्हाला तिथं पाहायला मिळतील मित्रांनो. नक्कीच तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल करा. जे विद्यार्थ्यांना मार्क कमी असतील ते नक्कीच तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये पाहायला मिळतील. आणि EWSचं बघू शकता. EWS तुम्हाला 112 टॉपर पाहायला मिळतं. आणि शेवटचा विद्यार्थी 102 पर्यंत पाहायला मिळते. आणि EWS फिमेल तुम्ही 100 पाहू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर EWS प्रकल्प 91 आणि EWS फिमेल खालची 88 आणि 87 पण तुम्हाला पाहायला मिळते. EWSवाल्या विद्यार्थ्यांचा भरपूर या भरतीमध्ये फायदा झालेला मित्रांनो. EWS विद्यार्थ्यांना भरपूर म्हणजे सिलेक्शन त्यांचे 90% सिलेक्शन ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास आहे म्हणजे 85पर्यंत जे विद्यार्थ्यांचं चांगलं अभ्यास इथं पाहायला मिळतं. 80-85पर्यंतचे विद्यार्थी तुम्हाला टॉपर पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला लवकरच दारूबंदी पोलीस भरती पण पाहायला मिळणार आहे. त्याचं पण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेला आहे. आणि राहिला विषय मित्रांनो नवीन पोलीस भरतीचा हालचालीविषयी मी तुम्हाला सांगतो. नवीन पोलीस भरतीचं सध्या तरी म्हणजे रिक्त जागांचा अहवाल सादर करण्यासाठी त्यांना परिपत्रक वगैरे किंवा अर्ज करण्यात येत आहे. आणि त्यांच्याकडून रिक्त जागेचं जे पण आहे ते अहवाल घेण्यात येत आहे. आणि आपल्याला टेलिग्रामद्वारे एवढं कळतं की या ठिकाणी एवढी जागा रिक्त आहे
आणि नवीन पोलीस भरतीचा हालचाली म्हटलं तर नाशिक कुंभमेळ्याच्या आधी तुम्हाला नवीन पोलीस भरती पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्यामध्ये नाशिक कुंभमेळ्याच्या आधी तुम्हाला एक होमगार्ड भरती मोठी पाहायला मिळणार आणि होमगार्ड म्हणजे नाशिक जिल्ह्याचे विद्यार्थी असतील त्यांचं इथं गोल्डन चान्स मित्रांनो. नाशिक होमगार्डला तुम्हाला चांगल्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला होमगार्डसाठी जागा पाहायला मिळतील. ऑर्दर जिल्ह्यामध्ये पण पाहायला मिळतील, पण नाशिकला जे विद्यार्थी असतील त्यांना चांगल्या जागा पाहायला मिळतील मित्रांनो. आणि नवीन पोलीस भरती पण तुम्हाला डिसेंबर नाही तर मार्च जूनपर्यंत आली तर डिसेंबरपर्यंत, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये मार्चमध्ये तुम्हाला नवीन भरती प्रक्रिया जी चालू आहे सध्या मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता मुंबईला किती रिक्त जागा आहे त्याविषयी पण आपण सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्या माहिती अधिकार आपल्या चॅनलवर टाकणार होता आणि त्या माहिती अधिकारीच्या द्वारे किती जागा रिक्त आहे ते आपण सविस्तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवून टाकलेला आहे मित्रांनो. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या आगामी काळामध्ये जे पण भरती असतील त्यासाठी नक्की फायदा होणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या मित्रांनो. तर अशा प्रकारे नागपूर कारागृहाचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते की नागपूर कारागृहावर एक व्हिडिओ बनवा. तर नागपूर कारागृहाची अंतिम निवड यादी लागलेली मित्रांनो. आणि मेडिकल वगैरे पण मी सविस्तर तुम्हाला जे पण प्रॉब्लेम असतील मला पर्सनली तुम्ही मला आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम चॅनलला मेसेज करू शकता. त्या ठिकाणी पण मी तुम्हाला नक्कीच सगळ्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि मुंबई पोलीस भरतीची निवड यादी पण तुम्हाला आता बरेच दिवस झाले मित्रांनो NCचे मार्क वगैरे ॲड करून आलेले आहे. तर मुंबई पोलीस भरतीची निवड यादी पण लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.